नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. अजित पवार आमच्या बोकांडी बसवले. अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढा. भाजप पदाधिकाऱ्याची मागणी. माझं वक्तव्य वैयक्तिक, पक्षाशी याचा संबंध नाही. दादांविषयी चुकीचं बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सुदर्शन चौधरीची बोकांडी बसल्याच्या वक्तव्यावरून माघार. कार्यकर्ता अजित पवारांवर बोलत असताना भाजपचे राहुल कुल यांनी विरोध का केला नाही? अमोल मिटकरी यांचा सवाल. तर मी मिटकरींना उत्तर देणार नाही, राहुल कुल यांची प्रतिक्रिया. सुदर्शन चौधरीची अजितदादांवर बोलायची लायकी आहे का? भाजप वरिष्ठांनी वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवावं. अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आक्रमक. भाजप लोकनेत्याला संपवतो. भाजप कार्यकर्ता अजित पवारांवर बोलतो याचं वाईट वाटतं. रोहित पवार यांची खोचक प्रतिक्रिया. विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास. दोघांमध्ये चर्चा. लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी याचा विचार करावा. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य. लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यानं अडकले. मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला. याला आधी बाहेर काढा. लिफ्टमध्ये जाताना उद्धव ठाकरे यांचं दरेकरांना उद्देशून वक्तव्य. तर तुम्ही एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो. दरेकरांचं देखील मिश्किल उत्तर. तर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर मात्र ठाकरेंना विरोधातच राहायची इच्छा, सत्तेत यायची काही इच्छा दिसत नाही. दरेकरांचा खोचक टोला. विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट. चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचं चॉकलेट देऊन स्वागत. अनिल परबांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. नंतर मात्र अधिवेशनासाठी ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या चंद्रकांत पाटलांची सारवासार. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्यास रस्त्यावर उतरणार. लक्ष्मण हाकेंचा इशारा. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर बोलण्याइतकं जरांगेंचं ज्ञान काय? हाकेंचा सवाल. अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. भाजपच्या कोर कमिटीची आज फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणा राज्यात देखील अमित शहा यांचा दौरा. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा नावाची पोस्ट चर्चेचा विषय. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट प्रसारित. तर जनता आपल्यासोबत अशीच कारवाई करत राहा, पोस्टरवर उल्लेख. शरद पवार गटाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत रवींद्र भैया पाटलांचा राजीनामा. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील आठवड्यामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद सुरू राहणार. राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी बनू देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत याचिकेवर राज्य सरकारची हायकोर्टात ठाम भूमिका. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला ईओडब्ल्यूकडून विरोध. ईडीची भूमिका संशयास्पद असल्याचा अण्णा हजारे यांच्या वकिलाचा आरोप. तर पुढील सुनावणी 12 जुलैला. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीसाठी अर्ज. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज. भोसरी एमआयडीसीमधील जमीन कवडीमोल दरामध्ये विकत घेतल्याचा खडसे यांच्यावर आरोप. पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिला. बजरंग सोनवणे यांना 376 बूथवर मदत केली. शिंदे गटाच्या कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर ऑडिओ क्लिप माझी नाही, कुंडलिक खांडे यांच्याकडून स्पष्टीकरण. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचं कार्यालय फोडलं. व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर मुंडे समर्थक आक्रमक. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टानं राखून ठेवला. 1 जुलैला जामीन अर्जावर निकाल देणार. नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची आमदार प्रज्ञा सातव यांच्याविरोधात तक्रार. लोकसभेमध्ये महाविकास आघाडी उमेदवाराला पाठिंबा न देता वंचित आणि एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप.
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची 6व्या क्रमांकावर घसरण. वस्तू आणि सेवा कर आकारणीसह विदेशी गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये तेलंगणा, कर्नाटक आणि हरियाणा आघाडीवर. जूनच्या वीज बिलामध्ये 30% वाढ. मे महिन्यामध्ये महावितरणनं महागडी वीज खरेदी केल्यानं सामान्यांना भुर्दंड. महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलात वसुली. मुंबईमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढलं. शिक्षकांची संख्या देखील कमी झाल्यानं चिंता व्यक्त. बाप्पाच्या आगमनामध्ये खड्ड्यांचं विघ्न. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याची मागणी. मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाची संततधार. मुंबई, ठाणे, रायगडला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा, तर पुणे, सातारा जिल्ह्याला देखील येलो अलर्ट. राजधानी दिल्लीला पहिल्याच पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरूप, जनजीवन विस्कळीत. डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं झाड उन्मळून पडलं. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र सर्वेश हॉल परिसरातील वाहतूक काही काळ बंद. राज्यामध्ये पायाभूत सुविधांचं अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गांवर. मेट्रो, रेल्वे प्रवाशांमध्ये देखील वाढ. पंतप्रधान आवास योजना 8.25 लाख घरं पूर्ण करणार झालेली आहेत, तर राज्यातील 409 शहरांमध्ये 19,40,000 घरं बांधण्याचं उद्दिष्ट. नवी मुंबई बाजार समितीमध्ये लसणाच्या किमतीत मोठी वाढ. बाजारामध्ये सर्वोत्तम दर्जाचा लसूण प्रति किलो 300 रुपयांवर. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी देखील एलदरी जलाशयामध्ये फक्त 27.25% पाणीसाठा. परभणी, हिंगोली पाठोपाठ आता नांदेडकरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर. नंदुरबारमधील नागरिकांचं पावसाळ्यात देखील पाण्यासाठी हाल. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा. धुळे जिल्ह्यामध्ये अद्याप अपेक्षित पाऊस नाही. गेल्या 15 दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यात फक्त 2%च वाढ. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये अवघा 12.5% पाणीसाठा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10,000पेक्षा अधिक हेक्टरवर पपईची लागवड. पपईला योग्य भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. कल्याण डोंबिवली महापालिका आता ॲक्शन मोडवर. महापालिका परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत बार आणि ढाब्यांवर हातोडा. तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तोडक कारवाईविरोधात बार चालक आता एकवटले. सरकारनं कारवाई करण्याआधी दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन करू, बार मालकांचा इशारा. जळगावमध्ये जिल्ह्यातील लोकसभा पराभवाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची मंथन बैठक. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा कामाला लागण्याच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. खासदार नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. मुंबई गोवा महामार्गाचं राहिलेलं काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावं, नारायण राणे यांची नितीन गडकरींना विनंती. अधिवेशनाचा वापर फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी. मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातील, मात्र त्यांची अंमलबजावणी होणार नाही. रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल. मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची रोहिणी खडसे यांची मागणी. कोरोना काळातील लॉकडाऊनपासून बस फेऱ्या बंद. शिंदे गटाच्या शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. 30 जूनला नवी मुंबईच्या वाशीमध्ये पाटण विधानसभेतील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव कार्यकर्त्यांना संबोधित करणार. महाराष्ट्र नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे. तपास सीबीआयकडे वर्ग केल्याची गृह खात्यातील वरिष्ठ सूत्रांची माहिती. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे साखरेची एमएसपी 4,200 करण्याची मागणी केली. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. गोंदियामध्ये अंडरग्राऊंड पुलाखाली गुडघाभर पाणी साचलं. जवळपास 15 मिनिटं झालेल्या पावसामुळे पुलाखाली पाणी साचलं. नागरिकांना नाहक त्रास. वसईमध्ये उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. महावितरणच्या कारभाराकडे बोट. नागरिकांकडून संतप्त सवाल उपस्थित. उल्हासनगरमध्ये तरुणाचा इमारतीमधून पडून संशयास्पद मृत्यू. तरुणाचे 3 मित्र पोलिसांच्या ताब्यात. विठ्ठलवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमरनाथमध्ये एका शाळेनं चक्क नाल्याच्या प्रवाहामध्ये भिंत बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर. आगरी सेनेच्या उपोषणानंतर पालिकेकडून भिंत पाडत शाळेवर गुन्हा दाखल. पावसामुळे बदलापूरमधील उड्डाणपुलावर खड्ड्याचं साम्राज्य. खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारांबळ. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारणी. पावसाळ्यामध्ये प्रवाशांना दिलासा. खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश. आरती यादव हत्याकांडातील आरोपीला वसई न्यायालयाकडून कोठडीची सुनावणी. आरोपी रोहित यादवला न्यायालयीन कोठडी. धुळे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन
विरोधामध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, उपस्थितांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथही घेतली। पालघरमध्ये बंटी बबलीच्या जोडीकडून 105 आदिवासी महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। आदिवासी महिलांच्या नावे कर्ज काढत स्वतःसाठी पैशांचा वापर, बंटी बबली विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळे शहरामध्ये महापालिकेतर्फे होत असलेल्या कचरा संकलनाचा बोजवारा उडाला। 80 गाड्यांपैकी 20 गाड्या बंद। शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, नागरिक त्रस्त। धुळ्यातील शिरपूरमध्ये विहिरीमध्ये पडून पती-पत्नीचा मृत्यू। विहिरीजवळचा भाग खचल्यानं पती-पत्नी खाली कोसळले। एका महिलेसह 1.5 वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला। धुळ्यामध्ये रेशन कार्ड धारकांना केवायसीची अडचण, लवकरात लवकर कारवाई करत समस्या सोडवा। तहसीलदारांना घेराव घालत ठाकरे गटाची मागणी। नंदुरबारमध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई। 2 कृषी केंद्राचे परवाने देखील कायमस्वरूपी रद्द। स्वस्त किमतीमध्ये बोगस बियाणांची सुरू होती विक्री। धुळ्यामध्ये खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीमध्ये भाजपला धक्का। आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जवाहर पॅनलचे उमेदवार विजयी। गडचिरोलीमध्ये 2 जहाल महिला माओवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षल कारवाईमध्ये सहभागी असल्याचे अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे। दोन्ही महिलांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं। संत गजानन महाराजांची पालखी परभणीतून गंगाखेडकडे मार्गस्थ। जिल्ह्यामध्ये पालखीचा शेवटचा मुक्काम आज गंगाखेडमध्ये असणार। राज्यामध्ये ओबीसींसाठी 72 वसतिगृह तात्काळ सुरू करा, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करणार। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओबीसी अधिकार मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अहमदनगर महापालिकेसमोर फटाके फोडून नागरिकांकडून जल्लोष साजरा। पालिका आयुक्तांवर कारवाई केल्याच्या चर्चेनंतर जल्लोष। महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना दिलासा नाहीच। शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा निर्णय कोर्टानं राखून ठेवला। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी योजनेतून रोजगार 7,592 कामांमधून 20,443 मजुरांना रोजगार उपलब्ध। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ॲडमिशन हाऊसफुलचा बोर्ड लागला। मोहोळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे प्रवेश फुल। पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं 36 लाखांची फसवणूक। भोंदूबाबाला अटक। सातारा शहर पोलिसांची कारवाई। सोलापूरमध्ये डॉक्टर पतीकडून पत्नीचा जबरदस्तीनं गर्भपात। जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल विरोधात गुन्हा। गोंदिया तालुक्यातील दासगाव इथल्या युवकाची विद्युत लाईट दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू। विद्युत कर्मचाऱ्यांनं युवकाला खांबावर चढवलं होतं। विद्युत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। नागपूरमध्ये दुचाकी चोरट्यासह भंगार व्यापाऱ्याला अटक। 5 दुचाकींसह भंगारात विकलेल्या दुचाकी देखील जप्त। पुण्याच्या खेड तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांची कवडची पाणलोट क्षेत्राला भेट। इंडो जर्मन अर्थसहाय्यानं राबवण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची माहिती जाणून घेतली। कृषी मंत्र्यांनी स्वखर्चातून शेतकऱ्याला बैलजोडी दिली। बैलजोडी नसल्यानं भावाला आणि मुलाला अवताला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी स्वखर्चातून बैलजोडी दिली। हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी सेनगावच्या ताकतोडा गावातील शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकऱ्यांना स्वतःची दुचाकी पेटवून दिली। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 महिन्यांपासून 94 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकले। ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची मोठी कोंडी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग रद्द करा। शेतकरी कृती समितीचं सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन। राज्यातील नंदुरबार जिल्हा सर्वाधिक गरीब जिल्हा। नीती आयोगाच्या सर्वेक्षणामध्ये गरिबी निर्देशांकात नंदुरबार जिल्हा पहिल्या क्रमांकावर। सोलापूरच्या टाकळी गावामध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार। अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यामध्ये रिक्षा चालकाकडून पर्यावरण वाचवण्याचा संदेश। रिक्षाभोवती सुरेख झाडांची सजावट। नाशिकच्या इगतपुरीमधून महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बिराड मोर्चाला सुरुवात। बिराड मोर्चा मंत्रालयावर धडकणार। अहमदनगरमध्ये वाळू तस्करांच्या हल्ल्याप्रकरणी तलाठी महसूल संघटना आक्रमक। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन।